नमस्कार. आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमदिव्य पुरुषाचे स्वरूप सांगितल्यावर आता साधनाचा विधी आणि त्याचे फल भगवान सांगत आहेत. श्लोक 10वा. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. श्लोकाचा अर्थ, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य स्वरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. भक्त्यायुक्त याचा अर्थ भक्तीने युक्त असा आहे. भगवत विषयक अनुरागाचे नाव भक्ती होय. ज्याच्यामध्ये भक्ती असते तोच भक्तीने युक्त होय. अनुराग किंवा प्रेम हे कोणत्या ना कोणत्या प्रेमास्पदाबद्दल असते. येथे निर्गुण निराकार ब्रह्माच्या अहंग्रह उपासनेचा म्हणजे ज्ञानयोगाचा प्रसंग नाही. उपासक भावाने केल्या जाणाऱ्या भक्तीचा प्रसंग आहे असे समजावे. 8व्या श्लोकामध्ये सांगितलेला अभ्यास योग म्हणजे अष्टांग योग हाच योग होय. योगाभ्यासामुळे उत्पन्न झालेले यथायोग्य प्राण संचालन आणि प्राणनिरोधाचे जे सामर्थ्य आहे त्याचे नाव योग बल होय. योगशास्त्र जाणणारे पुरुष ज्याला आज्ञाचक्र असे म्हणतात ते दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले भ्रुकुटींच्या मध्यभागीचे स्थान होय. हे आज्ञाचक्र द्विदल आहे असे म्हणतात. याच्यामध्ये त्रिकोणी योनी आहे. अग्नी, सूर्य आणि चंद्र याच त्रिकोणामध्ये एकत्र असतात. जाणकार योगी पुरुष हे महाप्रयाणाचे वेळी योग बलाने प्राणांना येथेच आणून स्थिर रूपाने निरुद्ध करतात. याचेच नाव व्यवस्थितपणे प्राण स्थापन करणे होय. अशा प्रकारे आज्ञाचक्रामध्ये प्राणांचा निरोध करणे हे साधन सापेक्ष आहे. या आज्ञाचक्राजवळ सप्तकोश आहेत. त्यांची नावे अशी इंदू, बोधिनी, नाद, अर्धचंद्रिका, महानाद, कला आणि उन्मनी. प्राणांच्या द्वारे उन्मनी कोशात पोहोचल्यावर जीवाला परमपुरुषाची प्राप्ती होते. मग त्यांचे पराधीन होऊन जन्म घेणे बंद होते. तो एकतर जन्म घेतच नाही आणि घेतला तर परोपकारासाठी स्वेच्छेने किंवा भगवत इच्छेने घेतो. या साधनाची पद्धत एखाद्या अनुभवी योगी महात्म्याकडूनच जाणून घेता येते. कोणीही फक्त पुस्तक वाचून योग साधना करू नये. तसे केल्यामुळे लाभाऐवजी हानी होण्याचीच शक्यता अधिक आहे. 8व्या श्लोकामध्ये ज्या अर्थाने मनाला नान्यगामी असे म्हटले आहे त्याच अर्थाने येथे अचल असे म्हटले आहे. जे मन ध्येय वस्तूमध्ये स्थित होऊन तेथून जराही हटत नाही त्याला अचल असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.